महाग झाले कदाचित, त्यामुळे म्हणून मग अशा प्रकारे त्या मेळाव्यामध्ये ज्याला भगवान बाबांची परंपरा आहे, मुंडे साहेबांची परंपरा आहे, ती पुढे पंकजा मुंडे यांच्यापर्यंत आली, ह्याच्यात वाल्मिक कराड कसा काय आला? हा कुठला विचार आहे? हा महाराष्ट्र प्रश्न विचारतोय. वाल्मिक कराड त्याच्यामध्ये येणं हे चुकीचंच आहे. आणि वाल्मिक कराडचा फोटो ज्या एका व्यक्तीने आणला तो फ्रिंज एलिमेंट समजतो. आम्ही वाल्मिक कराडचं कधीही समर्थन करत नाही. मी स्वतः कराड आहे, पण त्याच्या त्याच्या गँगचं आम्ही कुणीही समर्थन करू शकत नाही किंवा वंजारी समाजानेही कधी केलं नाही. आणि ज्या वेळी चार्जशीट मध्ये किंवा जे फोटोज बाहेर आले त्यानंतर तर एकही वंजारी समाजाचा व्यक्ती उघडपणे किंवा मागे बोलताना सुद्धा वाल्मिक कराडचं कधीच समर्थन करत नाहीये. वंजारी समाज हा आरक्षणाचा वापर करून शिक्षणाने पुढे जात आहे, तर गुन्हेगारीला कधीच समर्थन करत नाही. आणि वंजारी समाजाचे नेते ज्या पंकजाताई आहेत किंवा जे धनंजय मुंडे आहेत तेही याचं कधीही समर्थन केलं नाही. त्यांनी सुद्धा राजीनामा दिला ना. ज्या दिवशी त्यांना सत्य कळलं त्यांनी त्या दिवशी राजीनामा दिला. त्यामुळे वंजारी समाजाचं एका फोटोमुळे समर्थन आहे किंवा जे लाभार्थी आहेत वाल्मिक कराडचे त्यांनी तो फोटो दाखवला, म्हणून संपूर्ण वंजारी समाजाला आजपर्यंत जे क्रिमिनल कास्ट म्हणून गौरवण्यासाठी किंवा वंजारी समाजाला क्रिमिनल कास्ट जे ब्रिटिश काळामध्ये एसटी मधील काही जातींना लांछन लावण्यात आलं ते वंजारी समाजाला लावण्याचा प्रयत्न का केला जातोय? फक्त एका फोटोमुळे का? किंवा त्यावर पंकजाताईंचं नियंत्रण आहे का? त्यांनी सुद्धा म्हटलं की गुंडांचं उदात्तीकरण करू नका, आमचा हाच समज आहे. आणि मुंडे साहेबांनी सुद्धा वंजारी समाजाला हाच संदेश दिलेला आहे की तुम्ही शिकून संघटित होऊन पुढे जा, तुम्ही शिक्षण घ्या आणि शिक्षणासाठी आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे. त्यामुळेच आज वंजारी समाज प्रगतीच्या मार्गावर आहे. आणि त्यामुळे वंजारी समाजाला इंग्रजांचं जे जातगणनेनुसार आरक्षण मिळालं असं म्हणतात, तर मग आज मराठा समाज जे ओबीसी मध्ये आलाय आणि त्यांना जे आरक्षण मिळणार त्या ओबीसी वर्गाला सुद्धा 1931च्याच जनगणनेनुसार आरक्षण मिळालेले. त्यामुळे वंजारी जर इंग्रज वंजाऱ्यांच्या घरात आलाय असं मनोज दादांचं म्हणणं आहे, तर इंग्रज हा मराठा समाजाच्या बी घरात आला असं म्हणावं लागेल आपल्याला. मग ह्यात वावगं काय? नाही, या सगळ्या वाटोळ तर ह्याच्यामुळेच होतोय ना. आणि लाखे पाटील डॉक्टर मला सांगा, ही लढाई कशाची आहे हो? हे सगळे लोक कशासाठी लढतायत? हे आरक्षणासाठी लढतायत. आरक्षणाची लढाई इथं बाबासाहेबांनी कशी सांगितली, कशी मागायची आहे? जातीच्या विरोधात उभं राहून लढायची आहे का? नाही. बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला इथं संविधानानुसार कायदेशीर आणि संवैधानिकरित्या लढावं लागेल. मग संवैधानिक लढाईला जातीमध्ये करण्यामागचा हेतू काय असावा लाखे पाटील साहेब? मुळामध्ये बरेच हे समजून घेतलं पाहिजे की आता या चर्चेमध्ये असलेले मी असेल की आमचे मराठा महासंघाचे अखिल भारतीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे असतील किंवा आमचे जुने सहकारी गंगाधरराव असतील, आम्ही अनेक वर्षापासून या चळवळीमध्ये आहोत. पण कधीही या पद्धतीचं जे वातावरण 2 वर्षामध्ये या राज्यामध्ये बघतोय आम्ही ते कधीही बघितलं नाही. या राज्याचा जो सामाजिक ताणाबाणा आहे तो हेतू पुरस्सर नष्ट करण्याचा प्रयत्न गेल्या 2 वर्षापासून चालू आहे. मुळामध्ये जो काय आता मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय कुणबी आरक्षणाचा आणि 2 सप्टेंबर 2025च्या शासन आदेशाचा, आणि ज्यामधून दोन्हीकडल्या बाजूनं एक वेगळ्या पद्धतीचं सामाजिक तणाव वाढण्याच्या दृष्टिकोनातून राजकारण केलं जात आहे. यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे जी ओबीसी बांधवांनी समजून घेतली पाहिजे की जो काही 2 सप्टेंबरचा शासन आदेश आहे त्याप्रमाणे जे कुणबी असतील, कुणबी रक्त संबंध असतील आणि 1967 चे पुरावे असतील त्यांनाच फक्त या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र आणि सिद्ध करू शकले तर व्हॅलिडिटी मिळणार आहे. याच्या बाहेर कुणी काहीतरी सांगत असेल तर ती बोवाबाजी आहे, भोंदूबाजी आहे आणि समाजाची फसवणूक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण या 2 सप्टेंबरच्या शासन आदेशाप्रमाणे एकही मराठा, मी परत सांगतो, एकही मराठा आरक्षणात जात नाही. आणि जे काही देशाचे कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन नियम आहे, मी लाखे पाटील आहे किंवा लाखे आहे तर माझ्या नावाचं जे काही लोक आहेत ते कुठेही असतील तर माझी व्हॅलिडिटी होईल किंवा मला प्रमाणपत्र मिळेल, ही शुद्ध ही अंधश्रद्धा आहे, ही समाजाची फसवणूक आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे. आणि जे ओबीसी आहेत त्यांना जर काय